नमस्कार, मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। चला गप्पा मारूया। आज विषय घेऊन आली आहे मी, चला गप्पा मारूया। वर्षभर काय काय झालं, 2 वर्ष काय झालं याबद्दलच्या गप्पा। सगळ्यांना माहित असेल की आज एस एच ज्योतिष कट्टा आणि छोटीशी आशा या दोन्ही चॅनलचा बर्थडे आहे। 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण आपण केलेलं आहे। हे सगळं साध्य कशामुळे झालं तर तुमच्यामुळे झालं। तुमच्यासारखी 2 वर्षामध्ये मी काय कमवलं? 2 वर्षामध्ये मी गीतासारख्या मैत्रिणी कमवल्या, 2 वर्षामध्ये मी सोनूसारखी मुलगी कमवली, 2 वर्षामध्ये मी सीमाताईसारखी चांगली मैत्रीण कमवली। अशाच अनेक मैत्रिणी, श्रद्धा, कोणाची नावं घ्यावीत तेवढ्या कमी, सुरेखा की लताताई, या सगळ्या जणी माझ्या एवढ्या जवळ आल्या, एवढ्या जवळ। सगळ्याच जणी तुम्ही माझ्या जवळ आहात, पण त्यातल्या त्या ज्यांचे स्वभाव माझ्याशी जुळतात, ज्यांना बडबड करायला आवडती, या सगळ्या जणी आपल्याकडे रोळल्या। तुम्हाला माझ्यापाशी आल्या किंवा तुमचं प्रेम मला मिळालं, तुमची मैत्री मला मिळाली आणि परमेश्वरानं अशीच मैत्री कायम ठेवावी। जोवर मी आहे, जोवर मी चॅनल चालवत आहे, तोवर तुम्ही सगळ्या जणी माझ्यावर असंच प्रेम करत राहा, एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे। 2 वर्ष तुम्ही जी साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। 2 वर्षापूर्वी मी अगदी छोटेसे व्हिडिओ घेऊन येत होते, हे सगळ्यांनाच माहीत आहे। त्याच्यानंतर तुमचं माझं नातं, बोलायला मला लहानपणापासूनच आवडतं की मी बडबडी लहानपणापासूनच आहे, पण कॅमेरा पुढे एकटं बोलणं, आता तुम्ही कुणी समोर नाहीये, खोलीत कुणी नाहीये आणि आपण एकटं बडबडणं, ही गोष्ट मला जमत नव्हती। मी लोकांशी किती गप्पा मारू शकत होते, पण कॅमेरा फेस करणं हे माझं एकटीचं काम नव्हतं। की आज मी तुमच्याशी गप्पा मारतीये, पण आता माझ्या डोळ्यासमोर तुम्ही सगळे आहात। भले मी कोणालाही पाहिलेलं नाहीये, पण माझ्या डोळ्यासमोर आत्ता माझ्या डोक्यात तरी सगळ्या तुम्ही आहात की तुम्ही माझ्याशी गप्पा मारत आहात। तर या सगळ्याला तोंड देत देत मी इथपर्यंत पोहोचले। थोड्याच दिवसात आपल्या सारिका लाईफस्टाईलला तर यूट्यूब चॅनल बटन मिळालं आहे 1 लाखाचं, पण एस एच ज्योतिष कट्टा 50वर अडकलेला आहे। तर माझीच चूक आहे, मीच त्याच्यासाठी वेळ देऊ शकत नाही। पण सारिका लाईफस्टाईलला आता आपण रोज येत आहे, तर त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा। जेवढे जेवढे लाईव्ह येतात, जेवढे बघतात, त्या सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करत जा। तर हीच उमेद असती, सबस्क्रायबर वाढले, लाईक वाढले, एखादा विषय आवडला, हीच उमेद असती आपली। आणि सारिका लाईफस्टाईलला आपण पहिल्यांदा नाव ठेवलं होतं मन की शक्ती। आवड आहे मला या गोष्टीची। परत सगळेजण मला घरातले बोलायला लागले मन की शक्ती का नाव ठेवले, म्हणून त्याला परत सारिका लाईफस्टाईल नाव आलं। पण मन की शक्तीचे ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले आहेत की त्यांना माहित आहे की कोणत्याही विषयावर व्यवस्थित अभ्यास करून बोलणे ही मला खूप आवडतं, किंवा ही माझ्यातली कला आहे किंवा एक आवड आहे माझ्यातली, की कोणताही विषय व्यवस्थितपणे हाताळणे किंवा कोणताही विषय हाताळताना न भिणे, ह्या माझा निर्भयपणा आहे। तर याही गोष्टीला तुम्ही खूप साथ दिली। जेव्हा मन की शक्ती होतं तेव्हा सुद्धा तुम्ही खूप साथ दिली आणि आता सुद्धा तुम्ही मला खूप साथ दिली। तिन्ही चॅनलला तुम्ही सगळ्यांनी, माझ्या परिवाराला खूप साथ दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तर या 2 वर्षाच्या ह्याच्यामध्ये कधीतरी एखादी वाईट मैत्रीण भेटली, कधीतरी वाकडं बोलणारी मैत्रीण भेटली, तर कधी कधी खूप रडणारी मैत्रीण भेटली। एक ताई माझ्याकडे आज अशा आहेत की त्यांना लिहायला येत नाही, बोलतात, त्या रोज माझ्याशी बोलतात। त्यांना मी एकच सांगितलंय, ताई तुम्हाला जेव्हा एकटं वाटेल तेव्हा तुम्ही असं हिरवं बटन वरती करत जा, माझ्याशी हव्या तेवढ्या गप्पा मारत जा आणि मग तुम्ही हे करत जा। मला ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी मी तुमच्या सगळ्या गप्पा ऐकीन। यामध्ये एक विभू पण येते। विभूचे का बरेच दिवस फोन नाही आहेत किंवा काय नाहीये मला माहित नाही, तर विभू एक सारखे मला मेसेज करणार, गप्पा मारणार अशी होती। सोनू तर आहे, सोनूचे माझे संबंध आज सुद्धा चांगले आहेत। आज सुद्धा सोनू मला भेटण्यासाठी धडपडत असती। म्हणजे मुलगी दिली ती सुद्धा मला यूट्यूब चॅनलनंच दिली, बरीच नाती दिली। मावशी म्हणणारी आज एवढी छोटीशी आशा मावशी, कुठेही कुणी भेटो, छोटी पोरं डायरेक्ट मिठी मारतात, ही छोटीशी आशा मावशी, ही छोटीशी आशा मावशी म्हणून। तर खूप सारं प्रेम सारिका लाईफस्टाईलला मिळालं, खूप सारं प्रेम छोटीशा आशाला मिळालं आणि खूप सारं प्रेम एस एच ज्योतिष कट्टाला मिळालं। एस एच ज्योतिष कट्टाला गुरुवार आणि रविवार बघणारी जी 25-30 हजार लोक होती, त्या सगळ्यांची मनापासून मी माफी मागते की तुम्ही एवढे येत होता पण मी तुम्हाला सांगू शकत नव्हते।
तर मी खूप प्रयत्न करेल माझ्या बाजूने की तुम्हाला भविष्य ह्या आठवड्याचं सांगितलं पाहिजे, उपाय सांगितले पाहिजेत. त्याचप्रमाणे आपले प्रोडक्ट सारिका, छोटीशी आशाला मी उपायही सांगत असते, प्रोडक्ट्सही सांगत असते. प्रत्येकाला प्रोडक्ट्स आवडतात. वैशाली ही त्याच्यातली एक अशी आहे की तिनं, सीमाताई आणि वैशाली या 2 जणी अशा आहेत की माझे प्रोडक्ट्स पहिल्यांदा त्यांना हवे असतात. सीमाताईंचं घर मला माहित नाही, वैशालीचं घर लहान आहे आणि तिला एक अख्खी खोली बांधायची आहे की जिथं फक्त ती माझेच प्रोडक्ट्स ठेवल. या पद्धतीच्या सुद्धा मैत्रिणी आहेत. कुणी आपल्या फोटोवर प्रेम करणाऱ्या मैत्रिणी आहेत, तर कुणी काही आहेत. म्हणजे खूप 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 प्रेम मिळालं तुमच्या सगळ्याकडनं मला. आणि माझी जबाबदारी आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत त्याच्यातनं सोडवण्याची. त्यासाठी मी वेगवेगळे उपाय, वेगवेगळे प्रोडक्ट्स हे सगळं करत असते. त्याचमध्ये आपण तयार केली, या तुम्ही आहात म्हणून मला बुद्धी मिळाली आणि म्हणून मी तयार केली. सगळ्यात पहिल्यांदा मी माझं तयार केलं प्रोडक्शन ते म्हणजे बॉटलसाठी एवढे कष्ट घेतले. 6 महिने ती बॉटल डिझाईन करायला गेली की ती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचली पाहिजे. यासाठी आम्ही एकमेकाला कुरिअर करून बघितलं. कुरिअरमध्ये बॉटल फुटत होती, हजारोंचं नुकसान झालं आमचं. त्याच्यानंतर ती आपली मॅजिक वॉटर बॉटल तयार झाली. मॅजिक वॉटर बॉटल अगदी 100% काम करते. त्याच्यावर आहेत एंजल नंबर, त्याच्यावर आहेत 7 चक्रा वर अजून. तर पाणी आपल्या शरीरामध्ये 70-72% पाणी आहे, आपल्या मेंदूमध्ये 70-72% पाणी आहे, पृथ्वीवर पाणी आहे. पाणी ही एक एनर्जी आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त अफर्मेशन कोण हे करतं तर पाणी. म्हणून मी पहिली सगळ्यात बॉटल तयार केली. अफर्मेशन द्यायला शिका, एंजल नंबर वाचायला शिका आणि पाणी प्या. नुसतं पाणी घेऊन सुद्धा तुमची कामं व्हायला लागलेली आहेत. रेकीच्या ऊर्जा मी तुम्हाला भरभरून देत असते. त्यामुळं तुम्हाला त्या बॉटलचा खूप फायदा होत आहे. त्यामुळे बॉटल सुद्धा खूप जणांनी घेतल्या. बॉटल महाग आहे. मला जमलं तेवढं मी तुम्हाला त्याच्यावर 1 महिनाभर तुम्हाला ऑफर पण ठेवल्या. तर बॉटल ही सगळ्यांमध्ये ग्रेट आहे. बॉटल पाणी जे इनटेक करतो आपण अफर्मेशन देऊन ते लवकर काम करतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं प्रोडक्शन माझं होतं ते म्हणजे मागच्या वर्षातलं बॉटलचं. बॉटल नंतर माझी बुद्धी मुलांकडे गेली की खूप कमेंट यायला लागल्या, ताई मुलं अभ्यास करत नाहीये, ताई मुलं असं करतायत, ताई मुलं तसं करतायत. मग मी सरस्वती यंत्र गळ्यात घालायचं मागवलं. ते डीलरकडनं मागवलं होतं, ते काही मी तयार केलं नव्हतं. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की शाळेत घालू देत नाहीयेत, सगळ्यांच्या तक्रारी आहेत, शाळेत घालू देत नाहीयेत आणि मुलं खेळत बसतात, त्याच्याशी ओढत बसतात आणि तोडतात. मग काय करायचं? त्याच्यानंतर 6 महिने माझं डोकं फक्त सरस्वती पेंडल याच विषयावर चाललं होतं. 6 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर मी ते सरस्वती क्रिस्टल खास मुलांसाठी आणि त्याच्यावर 2 एंजल नंबर हे बनवलं. हे आपल्या स्वतःचं म्हणजे माझं प्रोडक्शन आहे किंवा आपला साई मनी क्रिस्टल हा जो आपली हे आहे त्याच्यावरचं प्रोडक्शन आहे. इतकी झोप लागायची नाही मला रात्रीची. ह्याच्यात अजून काय बदल करावा, कसं करावं, बुधग्रह कुठं हेवील, कुठल्या मुलांना हेवील, आई आणि वडील दोघांनी हे नंबर म्हटले तर मुलांना फायदा होईल का, या गोष्टीचा अनेक अभ्यास करून मग सरस्वती क्रिस्टल बनवला गेला. त्यालाही तुम्ही लोकांनी भरभरून साथ दिली आणि अक्षरशः आज जर 10वी-12वीच्या मुलांच्या आईंच्या कमेंट जर ऐकायला मिळाल्या मला व्हॉट्सअपवर, जे तुम्ही माझ्याशी व्हॉइस रेकॉर्डिंग करता, तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं की ताई मागच्या वर्षी 50% पडलेले मुलं आता तुझं ऐकतात, व्हिडिओ बघतात आणि सरस्वती क्रिस्टल वापरतात, तर आज 80% पास झालेली आहे. तर एवढा सारा फरक पडला सरस्वती क्रिस्टलमुळे. त्याला तुम्ही साथ दिली, त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तिसरी गोष्ट आपण तयार केली नंतर शेअर मार्केट बद्दल एवढ्या कमेंट यायला लागल्या, ताई शेअर मार्केटचा हे होत नाही, काय तुमचा बिझनेस असेल शेअर मार्केटचा होत नाहीये, असं होतंय तसं होतंय. 1 गेला, 2 गेले, 3 गेले, जवळजवळ 60-70 लोक माझ्यापाशी अशी गोळा झाली की ताई शेअर मार्केटवर आम्हाला काहीतरी सांगा की. त्यावेळी माझं डोकं पुन्हा 6 महिने अभ्यासात गेलं. 3 महिने 4 महिने तर अगदी सहजपणे जातात, ते गेलं आणि मग मी शेअर क्रिस्टलचा राजा तयार केला
की कशा ह्याच्यामुळं शेअर मार्केट उसळी खाईल, कशा ह्याच्यामुळं तुम्ही बोलाल ते तुम्हाला प्राप्त होईल, या प्रकारे आपण शेअर मार्केटचा राजा पण तयार केला. हे आपलं स्वतःचं म्हणजे माझं वैयक्तिक बुद्धीचं प्रोडक्ट्स आहेत हे, की हे तयार केलं. त्यानंतर आली आपली पायराईड फ्रेम. पायराईड फ्रेम ह्या जगात भरपूर आहेत किंवा पहिल्यापासूनच आलेल्या आहेत. कशावर गायत्री मंत्र आहेत, कशावर कुबेर मंत्र आहेत. पण माझ्या डोक्यात एकच होतं, ही लक्ष्मी आकर्षित करून घेणारी गोष्ट आहे, तर ह्याच्यावर लक्ष्मीचं जर काही असेल तर आणखीन ती पायराईड आपला आकर्षित करून घेईल. मग माझे सगळे कोर्स झालेले आहेत, यंत्रांचे कोर्स झालेले आहेत. त्याच्यात मी शिरले की कोणतं यंत्र बनवलं तर लक्ष्मी प्राप्त होते, मग ते यंत्र मी इथं डिझाईन केलं. त्याच्यानंतर कोणता मंत्र सगळ्यात जास्त आहे प्रिय, की तिथं माता लक्ष्मीला आपण बोलवतो आणि कायमस्वरूपी आमच्यातच राहा असं म्हणतो, तो हा लक्ष्मीचा मंत्र त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आला. आणि मग पायराईडवर आपण हे दोन्ही बनवलं. जगात कुठंही मिळणार नाही ही फ्रेम, कुठंही मिळणार नाही. जे करेल ती कॉपी असेल, कारण हे फक्त आणि फक्त माझं डोकं आहे. तर यावर आपण करत गेलो. म्हणजे क्रिस्टलच्या दुनियेमध्ये कशी शिरत गेले मी, त्याला पण तुम्ही मला बळकट तुमची साथ होती म्हणून गेले शिरत, की आज ह्याला एवढाला खर्च, शिक्षणाला एवढाला खर्च, पार्ट बनवायला एवढाला खर्च किंवा हे बनवायला एवढाला खर्च, हे सगळं न झेपणारं होतं माझ्या परिस्थितीला. तरी सुद्धा मी त्याला पैसा लावत गेले, त्याच्यात परिश्रम करत गेले आणि असे अजूबे आपल्याकडनं तयार झाले. त्याचप्रमाणे ब्युटी क्रिस्टल कोर्समध्ये अगदी आपल्या नखशिकांत प्रत्येक गोष्टीला कोणता क्रिस्टल काम करतो हे शिकवलं जातं. त्यामुळं मी ब्युटी क्रिस्टल तयार केले. ॲक्ने ज्यांना आहे, ज्यांना स्वतःची ब्युटी जपायची आहे, या सगळ्या गोष्टीसाठी ते क्रिस्टल तयार केले. हेअरफॉल क्रिस्टल कुठंही मिळणार नाही तुम्हाला. हेअरफॉल क्रिस्टल हा सुद्धा माझे स्वतःचं प्रोडक्शन आहे, की मी स्वतः तयार केलं. कोणते 3-4 क्रिस्टल एकत्र केले तर आपले हेअरफॉल थांबतील, आपले केस सुंदर होतील, वाढतील, याच्यावर तयार केलं. मग हेअरफॉल क्रिस्टल सुद्धा तयार केला. असे 5 ते 6 प्रोडक्ट्स मी स्वतः तयार केले, ते सुद्धा तुमच्यामुळं. आज माझी जी डीलर लोक आहेत ती म्हणतात, कुठं चिंचणेर गावामध्ये तुम्ही छोट्याशा एवढ्या राहता, या तिकडं जिथं फॅक्टरी आहेत मोठाल्या तिथं या, आम्ही तुम्हाला एवढाले पगार देतो, तुम्ही फक्त आम्हाला डिझाईन द्या. पण मला हे काहीच करायचं नाहीये. मला काम करायचं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूबच्या 3 परिवारासाठी, बाकी कशासाठी पण नाही. पैसा कमवणे हे माझं साधन नाही. सगळ्यांना माहीत आहे की मी सुसज्ज घरामध्ये आहे, व्यवस्थित मुलगा कमवतो, पती कमवतात आणि मस्तपैकी आरामात जीवन मी जगू शकते. पण धडपड, लोकांसाठीची धडपड आहे ती महत्वाची आहे. तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं ते महत्वाचं आहे. जी कोलगेट स्माइल तुम्ही मला देतात ते महत्वाचं आहे. तुमचं प्रेम माझ्या पाठीशी असणं महत्वाचं आहे. आज मिलियनमध्ये किंवा 7-8 लाखामध्ये सुद्धा ज्यांचे हे गेलेले आहेत, अगदी सबस्क्रायबर गेलेले आहेत आणि त्यांचे रोजचे बघणारे 2.5-3 लाख आहेत, पण त्यांच्या खाली कमेंट असतात 3 किंवा 4. पण माझा व्हिडिओ 5,000 लोकांनी बघितला तर त्याच्या खाली कमेंट असतात 200-400, त्या सुद्धा मोठ्या मोठ्या. सगळ्यात ग्रेट चॅनल आहे आपलं, की जे बातचीत एकमेकाशी करण्यासाठी प्रिय आहे. आज आपण लाईव्ह आलो तरी सुद्धा तुम्ही एकमेकीला हाय करता, तुम्ही एकमेकीशी बोलता, म्हणजे केवढं मोठं आपण एक तयार करतोय. आज सुरेखा रेसिपी ताई कुठं राहत असतील, गीता कुठं राहत असेल, अजून आशू कुठं राहत असेल, कोण कुठं राहत असेल, या एवढ्या साऱ्या सगळ्या मैत्रिणी, म्हणजे देशाच्या बाहेरची सुद्धा लोक बघतायत आपल्याला. तुम्ही बघताय, परवा जर्मनीवरनं आले, काल कॅनडावरनं आले, म्हणजे हे सुद्धा. अमेरिकेत तर खूप आहेत आपले, खूप आहेत. सगळ्यांकडे बॉटल आणि क्रिस्टल त्यांच्याकडे आहेत. तर या प्रकारे आपण जे जुळतो एकमेकांशी, मैत्री करतो एकमेकांशी, हे महत्वाचं आहे. तुम्ही लक्षात ठेवा, छोटीशी अशा सारिका लाईफस्टाईल, एस एस ज्योतिष कट्टा, ही जर माणसं आपण सगळी गोळा केली तर 4 लाख माणसं आपल्याकडे होत आहेत. 3 ते 4 लाख माणसं आपल्याकडे होत आहेत. जर आपल्या परिवारातल्या कुणाला अडचण आली तर आपण 1-1 रुपया काढला तरी सुद्धा आपले 4 लाख रुपये होणार आहेत. आणि एखाद्याचं कष्ट किंवा काय जे त्यांच्यावर आलेली वेळ असेल ती दूर होणार आहे. हे लक्षात ठेवा. ही शक्ती आहे आपल्यामध्ये,
की कुठल्याही प्रकारचा फ्रॉड इथं कधी होणार नाही. कोण फ्रॉड म्हणेल त्याला चले जाव म्हणण्या इतकी ताकद सुद्धा माझ्या अंगात आहे. मी कधीही कुणाचा फ्रॉड शब्द ऐकून घेतलेला नाहीये, कारण मी तसले प्रकारच करत नाही. हा, माझ्या वस्तू महाग असतात पण त्या ब्रँडच्या असतात किंवा त्या सक्सेस असतात. ज्यावेळी मी हे 10 जणांना देते त्याच्यावर त्यांचे फायदे बघते आणि त्याच्यानंतर वापरते. कोणतीही ब्युटी क्रीम असो, माझी स्किन किती सेन्सिटिव्ह आहे हे सगळ्यांना माहीत आहे, तरी सुद्धा प्रत्येक ब्युटी प्रोडक्ट्स मी माझ्या चेहऱ्यावर त्याची ट्राय करते आणि नंतर सेल करते की माझ्यासारख्या सेन्सिटिव्ह स्किनला सूट होतंय म्हणजे ते सगळ्यांना सूट होणार. त्याच प्रकारे मी त्या सगळ्या ह्याचे कोर्स केले. आज तुमच्यासाठी मला माझी अशी काही आवड नव्हती ह्याच्यातली. मी जेव्हा क्रीम बनवायचे, साबण बनवायचा हा विचार माझ्या डोक्यात आला, त्यावेळी माझ्या डोक्यात हे आलं परफेक्शन पाहिजे ह्याच्यामध्ये, प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे ह्याच्यामध्ये, आपल्याला संपूर्ण थेरी आली पाहिजे आपल्याला ह्याच्याशी, ह्याच्यापासून कुणालाही नुकसान नाही झालं पाहिजे, तर सगळ्यांना आवडलं पाहिजे. यासाठी मी सरकारी सोप बनवायचा कोर्स केला. मी आतापर्यंत 35 कोर्स केले, त्याला लाखो रुपये खर्च केले. सगळी फी माझ्या नवऱ्यानं भरलेली आहे, सगळी फी माझ्या नवऱ्यानं भरलेली आहे. कारण यूट्यूबचा पगार काय येतो हे न सांगण्याजोगा पगार आहे तो. सगळी फी माझ्या नवऱ्यानं भरली. त्याच वेळी मी सोपचा कोर्स केला, त्यामध्ये चांगल्या ह्यानं पास झाले. नंतर शॅम्पूचा कोर्स केला, तेलाचा कोर्स केला, त्यामध्ये सुद्धा उत्तम मार्कानं पास झाले. त्याच्यानंतर मी लिक्विड बनवायचे म्हणजे आपले फेसवॉश बनवायचे हे केले, त्यामध्ये मी उत्तमरित्या पास झाले. रेकी केली, रेकी फर्स्ट लेवल केली, सेकंड लेवल केली, थर्ड लेवल केली, रेकी ग्रँड मास्टर झाले. हे सुद्धा फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाले. आणि रेकी माझ्या स्वतःचं पण आयुष्य बदलत गेली, माझ्यातले आत्मविश्वास वाढत गेला. मी हे करू शकते, मी काही नाही करू शकत असं जगात काही नाहीये, हे सगळं मी करू शकते या प्रकारे. त्याच प्रकारे तेल आणि शॅम्पू जेव्हा तयार झाला त्यावेळी मला ओढ लागली की जास्त कमेंट येतात ताई पिगमेंटेशनची, तर त्यावेळी मी क्रीमांचे कोर्स केले. सर्व क्रीम मला तयार करायला येतात, आता सर्व क्रीम तयार करायला येतात आणि ते सुद्धा सरकारी सर्टिफिकेटसह, की माझ्यावर जबाबदारी आहे तुम्हाला काही झालं तर, या ह्यानं मी तयार केली. त्याचबरोबर मेहंदी लावून डाय लावून जे डोळे खराब होतात हे अतिशय बेकार आहे, की डाय लावणं ही गोष्टच बेकार आहे. त्यावेळी मी मेहंदीचा विचार केला. 200-300 किलो मेहंदी माझ्या घरात असते आणि त्याच्यातनं आपण त्या 3 कलर तयार केले. हे कुणासाठी आणि हे कुणामुळं, तर फक्त आणि फक्त तुमच्यामुळं आणि तुमच्यासाठी तयार केलं. माझ्या रिकामा वेळाचा मी असा फायदा केला आणि त्याच्यातनं तो फायदा तुम्हाला झाला. हा, 5-50 रुपये मलाही त्याच्यातनं मिळाले. माझ्या काही छोट्या मोठ्या हौशी होत्या त्याही मी त्याच्यातनं पूर्ण करू शकते, किंवा मला काही दानधर्म करायचे तेही मी त्याच्यातनं पूर्ण करू शकते. तर या सगळ्यांच्या मागं पहिला हात आहे तो म्हणजे साईबाबांचा. मी मागं पण तुम्हाला सांगितलं की लहानपणी मी साईबाबांना अजिबात मानत नव्हते. लहानपणी काय, मोठेपणी म्हटलं तरी चालेल. माझ्या डोक्यात हे घुसलं होतं की ते मुसलमान आहेत आणि एक लहानपणीचं काहीतरी वेगळं असतं ते, त्याच्यामुळं मी जात नव्हते. आणि नंतर ज्यावेळी मी साईबाबांना मानायला लागले किंवा ज्यावेळी साईबाबा स्वतः माझ्या स्वप्नात आले, यातली एकही गोष्ट खोटी मी बोलणार नाहीये, तुम्हाला माहितीये की नुसते स्वप्नात आले, तू 11 गुरुवार कर म्हणून, की मी म्हटलं काय करायचं, आपण तर यांचं कधी काही केलं नाहीये, काही नाही, आणि कसं काय करायचं. मग त्या 11 गुरुवारच्या पुस्तकासाठी मी ऑल सातारा हिंडले की 11 गुरुवारचं पुस्तक मला मिळावं म्हणजे मी ते गुरुवार करू शकेल. गुरुवार तसाच गेला, तो आठवडा तसाच गेला, पण मला बाबांनी काही पुस्तक मिळू दिलं नाही. असे 2-4 आठवडे गेले आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना ते पुस्तक मिळालं. पुस्तक मिळाल्याच्या नंतर सुद्धा अनेक अडचणींना तोंड देऊन अनिकेतना आणि मी त्यांचे 11 गुरुवार केले. 51 प्रदक्षिणा गुरुवारी साईबाबाने इथं गोडोली साताऱ्यात मंदिर आहे, तिथं जाऊन मी सगळं केलं. आणि 11 गुरुवार आमचे चालू असतानाच अनिकेतचं लग्न ठरलं. आम्ही लग्नासाठी गुरुवार केले नव्हते, फक्त एक भक्ती म्हणून गुरुवार केले होते. काय म्हणायचंय साईबाबांना, माझ्या आयुष्यात त्यांना काय द्यायचंय का, म्हणून आम्ही ते 11 गुरुवार केलेले. तर तिथं अनिकेतचं लग्न ठरलं. आणि त्यानंतर जे मी साईबाबांना दर महिन्याला जायला लागले ते आजपर्यंत हे 3 महिने माझे बुडलेत, हे सुद्धा मी सगळ्यांच्या समोर कबूल करते. नाही, बाबांना सुद्धा कबूल करते मी की बाबा माझ्याकडनं चूक झालीये, मला वेळ नाहीये, पण मी येणार आहे.
तर असं दर महिन्याला मी साईबाबांना जाते आणि तिथनं साईबाबांनी जे मला दिलं ते शब्दात न सांगण्यासारखं आहे. पैसा नाही, सुख, समाधान, शांती, मानसिकता जी पाहिजे होती मला, शांती समाधान, ती मला मिळाली. काही असेल तरी मंदिरात गेल्यावर किंवा बाबांना जाऊन आल्यावर जो आनंद होतो मनामध्ये, किंवा तिथं बाबांचं चित्र, बाबा स्वतः तिथं आपल्याकडे बघतात आणि आपण त्यांच्या पायापाशी असतो, ह्याच्यातच मला खूप काही मोठं मिळतं. तर ह्या गोष्टी सुद्धा कशावर अवलंबून असतात हे सांगते. गप्पा ज्यांना ऐकायच्या ते पुढेपर्यंत ऐकतील. आकाशी टेरो कार्ड रिडिंग, मी टेरो कार्ड सुद्धा शिकले. याच मधल्या परिस्थितीमध्ये मी टेरो कार्ड सुद्धा शिकले. आजही माझे क्लास चालू आहेत. आज माझे जे क्लास चालू आहेत हे तर तुमच्यासाठी खूप उपयोगी आहेत. आज NLP, हिप्नोथेरपी, या गोष्टी ज्या आपण महागातल्या महागात घेतो. एखाद्याची मानसिक स्थिती आपल्याला बदलायची असेल, एखाद्याला भीती वाटत असेल, तर हिप्नोटाईज कसं करायचं, कसं त्यांच्या अवचेतन मनावर आपण भर द्यायचा आणि ते काढून घ्यायचं, किंवा ज्यांना मानसिक ताणतणाव आहे त्यांना काउन्सिलिंग कसं करायचं, हे सगळं माझ्या हातात चालू आहे. त्याचाही फायदा तुम्हाला खूप सारा होणार आहे. ह्याच्यात नाही आपली सुटका होईल. रेकीद्वारे तर होतीच होती, पण त्याला भर हे होईल. हे कोर्स आता माझे चालू आहेत, अजून ते होतील तेव्हा तेही चालू करू आपण. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची साथ, बाबांची साथ, पतीची साथ, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या होत्या. आणि या सगळ्यांमुळं आज दाजींना खाली बसताना गुडघा दुखतो, पण ते एक पाय पसरून दिवसभर तुमचं पॅकिंग करत असतात. स्वतःची कामं सांभाळून दिवसभर पॅकिंग करत असतात. कशासाठी? तर माझ्यावरच्या प्रेमासाठी, तुमच्यावरच्या प्रेमासाठी काहीतरी मदत व्हावी म्हणून. यामध्ये कुणी मला त्रास द्यायला आलं, पण मी माझ्या ह्याच्यावर भक्कम आहे. मी ना कधी कुणाचे व्हिडिओ बघत, ना कुठं जात. मला काही गरज नाहीये, ना कुठले उपाय कुणाचे बघायची, ना कशाची. लाखोच्या वर माझ्याकडे उपाय तोंडपाठ आहेत की मी तुम्हाला असेच उपाय सांगू शकते, असंच सगळं सांगू शकते. त्यामुळं मी एक लाईन मध्ये राहिले, ना कुणाच्या नादी लागले, ना कशाच्या. सरळ एकच माझा फोकस असतो की मला हे करायचंय, मला ह्यातनं या माणसांना वर काढायचंय, मला यांच्यासाठी हे करायचंय. बऱ्याच साऱ्या मुलींच्या अशा कमेंट असायच्या, ताई आमचा रंग काळा आहे, ताई आमचं असं आहे, म्हणून आम्हाला जाऊ वाटत नाही, बाहेर जाताना लाज वाटते, आम्ही जाड आहोत, आम्हाला लाज वाटते. तर या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये मी शिरले की बाबा बरोबर आहे, स्त्री जातीला थोडंफार सौंदर्य पाहिजे, नाहीतर आत्मविश्वास तिचा ढासळतो. पण मी दोन्ही बाजूने तुमचे आत्मविश्वास वाढवत राहिले की असू दे, रंग काळा असू दे पण या पद्धतीनं राहा, रंग गोरा असू दे पण या पद्धतीनं राहा. हे व्हिडिओ करत 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 हे तुमच्या मनामध्ये मी राज्य केलं आणि हेच मला कायमस्वरूपी ठेवायचं आहे. तर आज सारिका लाईफस्टाईलच्या छोटीशी आशा आणि एसएच ज्योतिष कट्टा या दोघांच्या वाढदिवसानिमित्त मला हे प्रॉमिस हवं आहे की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही सारे जण किंवा तुमच्या दुप्पट जण माझ्या बरोबर राहतील. माझ्याकडनं काही चुकत असेल तर मला जरूर माफ करा. या वर्षभरात किंवा या 2 वर्षात माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मी मनापासून तुमची माफी मागते. की माफी मागणं आणि धन्यवादाची भावना ज्याच्या अंगात असते त्याला कधीच काही कमी पडत नाही. आणि पैसा तर महत्वाचा आहेच, पण पैशापेक्षा पैसा जर आपल्या घरात असेल आणि सुख समाधान शांती नसेल तर काही उपयोग नाही. आणि ते सुख समाधान शांती मला तुमच्याकडनं मिळत असते. मी वेळोवेळी विचित्र विषय सुद्धा तुमच्यापर्यंत आणले आणि त्याला सुद्धा तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला किंवा हो नाही उत्तर दिली आहेत. मी कुठल्याही गोष्टीला भीत नाही, धडक तुमच्यापर्यंत कोणताही विषय घेऊन येत असते आणि तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे साथ देत असता. तर चला आजच्या गोडगोड गप्पा बास करूया. माझं थोडंसं वर्षभराचं रुटीन किंवा वर्षभरात मला काय मिळालं तुमच्याकडनं हे मला तुम्हाला सांगायचं होतं. बाकीच्या व्हिडिओमध्ये वेळ होत नव्हता म्हणून तुम्हाला हे मी सांगत आहे. तर मस्तपैकी जीवन माझं तुमच्यामुळं चालू आहे, परमेश्वरामुळं चालू आहे, महादेवांमुळं चालू आहे आणि असंच चालू राहावं हे आशीर्वाद तुमच्याकडनं मला हवे आहेत, हे विशेष तुमच्याकडनं मला हवे आहेत. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. तर परत भेटूया रात्री. आज काहीतरी नवीन असेल हे लक्षात ठेवा, कारण सारिका लाईफस्टाईलचा नाही तर छोटीशी आशाचा बर्थडे आहे, परत एसएच ज्योतिष कट्टाचा बर्थडे आहे, म्हणजे ऑफरचा धमाका पण तसाच असणार आहे. तर सगळ्यांनी 7 वाजता यायला विसरू नका. टाटा बाय बाय.